brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार. राहुरीतील पीडितेची 5 दिवसांनी नाशिकमधील जंगलातून सुटका. अहिल्यानगर जिल्ह्यात संतापजनक घटना समोर आली आहे. राहुरीतून 15 वर्षीय मुलीचं अपहरण करून अत्याचार केल्याचं समोर आलंय. तब्बल 5 दिवस जंगलात डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला जातोय. 13 फेब्रुवारीला कॉलेजला जाते असं सांगून घराबाहेर पडलेली 15 वर्षीय मुलगी परतलीच नाही. त्यामुळे पालकांनी तात्काळ राहुरी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची सूत्र वेगानं फिरवली. त्यानंतर नाशिकमधील रामशेज किल्ला परिसरातील जंगलातून पोलिसांनी या पीडितेची सुटका केली. या प्रकरणात मुख्य आरोपी मुख्तार हैदर पठाण, कौसर हैदर पठाण, आकाश शरद संसारे अशा तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. राहुरी पोलीस स्टेशन येथे दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी एका अल्पवयीन मुलीस आरोपी नामे मुख्तार हैदर पठाण याने अपहरण करून नेल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सदर आरोपीने पीडितेस नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ल्यानजीकच्या जंगलामध्ये ठेवलेले असल्याची माहिती मिळाल्यावरून काल त्या आरोपीच्या ताब्यातून सदर पीडितेची सुटका करून तिचा जबाब घेतला असता सदर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झालेले असून त्या कलमांची वाढ सदर गुन्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे. तसेच आरोपीला मदत करणारे आरोपी कौसर हैदर पठाण व आकाश शरद संसारे यांनाही अटक केलेली आहे. या प्रकरणावरून आता गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. लव जिहादचा आरोप करत गावकऱ्यांनी गाव बंदची हाक दिली होती, तर भाजप नेत्यांनीही लव जिहादचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. आणि आज पुन्हा आपल्या तालुक्यामध्ये ही अशी घटना घडते. अतिशय निंदनीय घटना आहे. काही लोकांना वाटत असेल की आदिवासी समाज आहे म्हणजे गरीब समाज आहे, यांच्या पाठीमागे कोणी नाही. मी आज संपूर्ण आदिवासी समाजाला शब्द देतो, कुणी येऊ नाही येऊ, मी तुमच्यासोबत भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही अशा मनामध्ये कधी आणू नका की तुमच्यासोबत कोणी नाही. उद्या कुठलीही जरी वेळ आली, कुठलाही प्रसंग आला, आपल्याला जिथं लढायची वेळ येईल तिथं आपण लढू, पण तुम्हाला न्याय दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. 100% तुम्हाला जोपर्यंत तुमची मुलगी तुमच्या दारामध्ये येत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. मुख्य आरोपीवर अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप ठेवण्यात आलेत. पीडितेच्या जबाबानुसार पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराची कलमही लावण्यात आलीत. या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्यांनाही खाकीचा इंगा दाखवला जातोय. आरोपींना कुणी मदत केली याचा तपास सुरू आहे. याशिवाय हे प्रकरण लव जिहादचे आहे की खरंच या मुलीवर अत्याचार झाला यावरून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. अहिल्यानगरहून रोहित वाळकेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.